नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि आज दुसरा दिवस पार पडला। यानिमित्त सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या वतीनं खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधला जातोय। आता आपल्यासोबत आहेत धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार श्री राघवेंद्र पाटील अर्थात राम बदाने। दादा, भाजपच्या दुसऱ्या यादीत तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली होती, त्यानंतर तुम्ही आमदार झालात। 32व्या वर्ष आमदार होऊन खानदेशात एक इतिहास रचलाय। आता हिवाळी अधिवेशनात आलात, काय सांगा? नक्कीच भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने एका 32 वर्ष तरुणाच्या वर उमेदवारी देण्याचा जो संकल्प पक्षाने दाखवला, मी तो आशीर्वाद जो पक्षाने दाखवला तो माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने खरा करून दाखवला। तो विश्वास आज आम्हाला इथवर घेऊन आलेला आहे। नागपूर अधिवेशन आलं, माझ्या आयुष्यातलं माझं पहिलंच अधिवेशन आहे। अतिशय चांगलं आणि पॉझिटिव्ह वातावरण मला इथं दिसतंय। योगायोगाने अतिशय चांगला योग की महायुतीचं सरकार अतिशय बहुमताने स्थापन झालेलं आहे। मुख्यमंत्री देखील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे इथं विराजमान झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जनतेचा ज्या समस्या मला या सभागृहाच्या माध्यमातून सोडवता येतील, ही संधीचं सोनं मी येणाऱ्या काळात करणार आहे। तुम्हाला खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे। तुमचे आजोबा ज्येष्ठ दिवंगत नेते डी.व्ही. पाटील हे 3 ते 4 वेळा आमदार होते, वडीलही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। अशातच तुम्ही आता आमदार झालेला आहात। कशा पद्धतीने मतदारसंघासाठी हा राजकीय वारसाचा फायदा होणार? मला कुटुंबापासून पहिल्यापासूनच समाजकारण राजकारणाचा वसा माझ्या कुटुंबामध्येच मला मिळाला आणि तो वसा आणि वारसा पुढे नेण्याचं प्रामाणिकपणे काम मी वयाच्या 18व्या वर्षापासून करतोय। मला जेव्हा कुठलंही पद नव्हतं तेव्हा मी अण्णासाहेबांचा नातू म्हणून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये फिरत होतो आणि समाजकारणात राजकारणात लोकांना कोणत्या अडीअडचणींना सामोरं जावं लागतं। मग पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, अनेक सरकारी कार्यालयांमध्ये ज्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना अडीअडचणी निर्माण होतात, त्या अडचणींना सामोरे कसं जावं, आपण त्या काही नसताना मी त्या सोडवू शकलो। आता तर परमेश्वराच्या आशीर्वादाने, धुळे ग्रामीण जनतेच्या आशीर्वादाने मी तर आमदार झालेलो आहे आणि नुसतंच नाही झालो तर 66,320 मताधिक्याने मला माझ्या तालुक्याच्या जनतेने आमदार केलं आहे आणि म्हणून 100% त्यांना समाधानकारक वाटेल अशा प्रकारची भूमिका मी 5 वर्षामध्ये निभवेल, अशा प्रकारची मानस आहे। धुळे ग्रामीण मतदारसंघात जी लढत झाली त्याची चर्चा खानदेशसह महाराष्ट्रात होती। काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत कुणाल पाटील यांचा तुम्ही पराभव केला, कसं शक्य झालं आहे? खरं तर मागच्या वेळेस पण आमचा फक्त थोड्या 13,000 मतांनीच पराभव झालेला होता। त्यावेळेसच असं वातावरण होतं आणि भारतीय जनता व महायुतीच्या सरकारने ज्या ध्येय धोरण हे लोकांच्या सर्वसामान्य गोरगरिबांच्यासाठी राबवलं होतं आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये क्लिअर मॅन्डेट होतं, क्लिअर विचार होता की आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाच्या सोबत राहायचं आहे। विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या विचारावर 10 वर्षामध्ये कामगिरी केली त्या विचारावर पब्लिक आणि सर्वसामान्य जनता खुश होती आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी जो पुढं आमच्यासमोर येईल त्या उमेदवाराच्यासाठी आम्ही तिथं मतदान करू, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये होती। दिग्गज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना ते दिग्गज वाटतात, पण आम्हाला तुम्हाला सांगतो दिग्गज कोण, ज्याला सर्वसामान्य जनता ज्याला डोक्यावर धरते तो आमच्यासाठी दिग्गज आहे। ज्याने सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न केला, त्याला त्याच्या गरिबाला शेवटच्या गरिबापर्यंत त्यांनी विकास पोचवला, तो आमच्यासाठी दिग्गज आहे। आणि म्हणून ज्याच्या बापजाद्याचा फक्त केरळने जो बापजाद्याच्या जीवावर राजकारण समाजकारण करतो तो आमच्यासाठी दिग्गज नाही आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या भल्याचा विचार जो करतो तो आमच्यासाठी दिग्गज आहे आणि म्हणून त्यांचा पराभव अटळ होता। 5 वर्षापासून लोकांनी भावना केलेली होती, लोक फक्त मतदानाच्या दिवसाची वाट बघत होते आणि किती मताधिक्य मिळेल हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण मी निवडून येणार ही शक्यता आणि आशा आकांक्षा ही 100% आमच्या मनामध्ये होती आणि म्हणून मला पार्टीने तिकीट देईपर्यंत आम्ही सगळेजण थांबलेलो होतो आणि तिकीट भेटल्यानंतरनं लोकांनी एक संकल्प केला आणि तो संकल्प 100% धुळे तालुक्यातल्या जनतेने तो खरा करून दाखवला आणि आज मी निवडून आलो। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणतात की तरुणांची शक्ती तुमच्या पाठीमागे आहे, तर तरुणांसाठी विशेष असा अजेंडा काय असणार? तरुणांच्यासाठी चांगले प्रकारचे उद्योग नेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना तिथं मागणी करणार आहोत आणि धुळे शहराचे आमदार आणि ग्रामीणचे आमदार मिळून
आज धुळे जिल्ह्यामधले 5च्या 5 महायुतीचे आमदार इथं निवडून आलेले आहेत आणि धुळे जी MIDC आहे किंवा मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे तो पुढे नेण्याचं काम करू, म्हणजे चांगले चांगले उद्योग येतील आणि उद्योगाच्या माध्यमातून मुलांना रोजगार मिळेल, रोजगाराच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, एवढा प्रकारचा मानस आहे। आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी नेण्यासाठी 100% सिंचन, शाश्वत सिंचन आम्हाला लोकांचं करायचं आहे। अनेक असा धुळे तालुक्यातला भाग आहे जो आता खरीप झाला, आता रब्बी चालू आहे, रब्बीनंतर अजून उन्हाळा येईल, उन्हाळ्यानंतर त्यांना तिथं पाण्याची अडचण तिथं आढळेल आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही शाश्वत सिंचन, बारमाही लोकांना पिकं घेता आली पाहिजे, त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही तिथं काम करणार आहोत। धन्यवाद, तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार। तर हे होते धुळे ग्रामीण मतदारसंघाचे भाजप आमदार राघवेंद्र पाटील। त्यांनी आपल्यासोबत संवाद साधत मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे। तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। कॅमेरामॅन मिलिंद वाणीसह चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज, विधान भवन, नागपूर।